ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक संपलेली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत। जागा वाटपाचा विचार करू नका, तुम्ही विधानसभेच्या कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडलेली आहे। ती बैठक आता नुकतीच संपलेली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत। चेतन सावंत अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी। चेतन, या बैठकीत आणखीन कुठले कुठले मुद्दे समोर आलेत? अमित, खरं तर ठाकरेच्या शिवसेनेची ही बैठक आहे। या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी ही बैठक लावण्यात आली होती। आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता, मंत्रिपद देण्यात आली होती, सर्व काही दिल्लीत रमतंय, तोपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकलेलं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांनी आज दिवसभर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख असतील, आमदार असतील, खासदार असतील अशा बैठका बोलवल्या आहेत। त्यात आता काही वेळापूर्वी जिल्हा प्रमुखांची बैठक संपली आहे आणि आता आमदारांची बैठक ही सुरू होणार आहे। या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत आपण पाहिलं तर काही जिल्हा प्रमुख आपल्याला देखील भेटले। त्यांनी देखील सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान केलं आहे की कामाला लागा, विधानसभेच्या तयारीला लागा, येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला पूर्णपणे ताकदीने निवडणूक लढवायची आहे। लोकसभेच्या निवडणुकींचा निकाल आता साईडला ठेवा आणि विधानसभेच्या तयारीला लागा। कोणती जागा कोणाला मिळणार ह्याचा विचार तुम्ही करू नका, ह्याचा विचार पक्षश्रेष्ठी करणार आहेत आणि त्या अनुसरून कोणती जागा कोणत्या उमेदवाराला भेटेल, कोणत्या पक्षाला भेटेल हे देखील आपल्याला पक्षश्रेष्ठी कळवतील। मात्र तुम्ही कुठेही थांबू नका, तुम्ही आतापासूनच कामाला लागा। एक पाऊल ठाकरेंच्या शिवसेनेने पुढे टाकलेलं बघायला मिळतं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।